तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेष यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, उद्या दिनांक आहे 26 ऑक्टोबर. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान म्हणजे आज आहे 25 ऑक्टोबर. तर राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आज रात्रीच्या दरम्यान मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण पट्टी या सर्व भागामध्ये आपले जे आहे पावसाचा ज्या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्या दरम्यान. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो, आपल्याला उद्याच्या दरम्यान सुद्धा आपला उद्या दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज. तर त्याआधी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा. तर शेतकरी मित्रांनो जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे, तो पाऊस नेमकी कोणत्या भागामध्ये पडणार आहे याचा अंदाज या ठिकाणी आपण पाहूया. तर आज रात्री दरम्यान जे आपला छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, संपूर्ण तसेच जे आहे लातूर जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, अहमदपूर, परळी, जितूर, हिंगोली, उमरखेड, पुष्यप, वाशिम, लोणार, जालना, अंबड, सिल्लोड, चिखली, खामगाव, बुलढाणा, तसेच जे आहे अकोला, अमरावती, जळगाव, धुळे, शिरूर, शिरपूर, नंदुरबार, मालेगाव या सर्व भागामध्ये आपले जे आहे आज रात्री दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. कारण की शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पडणार आहे. तर हा जो पाऊस आपल्याला जे आहे आज मध्यरात्रीपर्यंत या ठिकाणी राहणार आहे. आणि खान्देशच्या परिसरामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार भागामध्ये पावसाचा जोर पाठेपर्यंत राहील. त्या भागामध्ये पाठेपर्यंत पाऊस राहील आणि इतर भागामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पावसाचा या ठिकाणी जोर आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज रात्री दरम्यान जे आहे पावसाची या ठिकाणी जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळेल. तर आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज. तर उद्या दिनांक आहे 26 ऑक्टोबर. तर उद्याच्या दरम्यान जे आपल्या राज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला उद्या सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील. दुपारपर्यंत हवामान जे आहे सगळीकडे या ठिकाणी कोरडे पाहायला मिळणार आहे. हवामान पूर्णपणे आपल्याला कोरडे राहणार आहे. तर आता दुपारनंतर म्हणजे दुपारी 2 आणि 3च्या नंतर जे आहे या ठिकाणी वातावरणामध्ये बदल होण्यास सुरुवात होईल. तर दुपारनंतर उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये पावसाला सुरुवात होईल. म्हणजे मुंबईच्या परिसरामध्ये आणि पुणे कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. तर हा पाऊस मुंबई, कोकणपट्टी, कल्याण, डोंबिवली, पालघर, नाशिक जिल्हा, तसेच जे आहे इगतपुरी, त्र्यंबक, तसेच कोकणपट्टीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, राजापूर, कोल्हापूर, निपाणी, सावंतवाडी या परिसरामध्ये आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे चांगला जोरदार ते अतिमुसळधार पाऊस राहणार आहे. कारण की या 2 दिवसामध्ये म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान राज्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस हा पडणार आहे. तर आता जे आहे कोकणपट्टीमध्ये आपल्याला जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल त्या भागामध्ये. त्यानंतर हा पाऊस आपला जे आहे मराठवाड्यामध्ये येईल सायंकाळच्या दरम्यान. सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलला त्या ठिकाणी हलका ते काही भागामध्ये मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. त्यामध्ये नगर जिल्हा झालं, अहिल्यानगर जिल्हा झालं, बीड जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, नाशिकच्या परिसरामध्ये आज उद्याच्या दरम्यान चांगला पाऊस पडणार आहे. आज जरी नसला पडला तरी उद्या नाशिकच्या भागामध्ये पाऊस पडेल. आणि आज रात्री दरम्यान जो नंदुरबारचा परिसर आहे त्या भागामध्ये जास्त पाऊस राहील आज मध्यरात्रीच्या दरम्यान. आणि खान्देशच्या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला आज रात्री दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. तर उद्याच्या दरम्यान जे आहे उद्या मराठवाड्यामध्ये सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल. सायंकाळच्या दरम्यान मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, अहिल्यानगर, तसेच जे आहे लातूर, सोलापूर या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आणि जे विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो जे आहे पावसाचा या ठिकाणी उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर हा फक्त अकोला, अमरावतीपर्यंतच राहील. नागपूरच्या भागामध्ये आणि चंद्रपूरच्या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही त्या भागामध्ये उद्याच्या दरम्यान. आणि आज रात्रीसुद्धा त्या भागामध्ये पाऊस पडणार नाही. तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपण सध्या पाहिलं की राज्यामध्ये आज मध्यरात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये पाऊस आपल्याला जास्त पाहायला मिळेल. उद्यासुद्धा रात्रीच्या दरम्यान हा पाऊस राहणार आहे. उद्या रात्रीच्या दरम्यान मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. मध्यरात्रीपासून जे आहे उद्याच्या दरम्यान 27 तारखेला फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्राच्या परिसरामध्ये आणि मराठवाड्यामध्ये आणि त्या भागामध्ये पाऊस जास्त राहील. कोकणपट्टीमध्ये सुद्धा उद्याच्या दरम्यान पाऊस जास्त राहील. 26 आणि 27 तारखेदरम्यान पुढील 2 दिवस कोकणपट्टीमध्ये आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिक जिल्हा, नंदुरबार, खान्देशच्या काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाचा जोर हा आज, उद्या आणि पुढील 3 दिवस या ठिकाणी पाहायला मिळेल. आज मध्यरात्रीपासूनच खान्देशच्या भागामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हा जो पाऊस आहे, हा पाऊस अजून किती दिवस आहे हाचा प्रश्न देखील सर्व शेतकऱ्यांना पडला असेल.
तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हे जे पावसाचे वातावरण आहे, हे पावसाचे वातावरण अजून फक्त 2 दिवस आहे. म्हणजे उद्या आहे 26 आणि 27. म्हणजे 2च दिवस आहे जे आहे राज्यामध्ये पाऊस पडणार आहे. परंतु राज्यामध्ये जरी 2 दिवस फक्त जे आहे विदर्भामध्ये काही पाऊस राहणार नाही. उद्या उद्या विदर्भातील जिल्ह्यामध्ये 27 तारखेपासूनच हवामान कोल्ड राहील त्या भागामध्ये. आणि मराठवाड्यामध्ये जे आपला मराठवाड्यामधील जो पाऊस आहे, तो 28 तारखेला पावसाचा जोर कमी होईल आणि 29 तारखेला जे आहे राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे सांगायचं झालं तर राज्यामध्ये फक्त 28 तारखेला पावसाला उघडीप राहील मराठवाड्यामध्ये आणि 29 तारखेला पुन्हा एकदा पाऊस राहील. 29 तारखेला राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे शेतकरी मित्रांनो जर राज्यामध्ये हा जो पाऊस आहे हा 29 तारखेपर्यंत राहणार आहे. 29 तारखेपर्यंत राहील. काही भागामध्ये विदर्भामध्ये 2 दिवस पावसाला उघडीप राहील. अ, मराठवाड्यामध्ये आपल्याला फक्त 28 तारखेला पाऊस पाहायला मिळणार नाही. 29 तारखेला त्या भागामध्ये पाऊस आहे मराठवाड्यामध्ये. 30 तारखेला जे आहे मुंबईच्या परिसरामध्ये पाऊस राहील 30 तारखेला मुंबई कोकणपट्टीमध्ये आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाचा जोर हा सांगा 1 नोव्हेंबरपासून जे आहे राज्यातील पाऊस हा पूर्णपणे या ठिकाणी निघून जाणार आहे. म्हणजे हा जो महिना आहे म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे 30 तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. हा पाऊस काही भागामध्ये राहील, काही भागामध्ये म्हणजे भाग बदलत या ठिकाणी पडणार आहे. म्हणजे उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टीमध्ये राहील तर विदर्भामध्ये पाऊस राहणार नाही. मराठवाड्यामध्ये पाऊस राहील तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये शक्यतो जे आपल्याला पुढील 2 दिवस म्हणजे उद्याच्या दरम्यान नागपूरच्या परिसरामध्ये काही पाऊस राहणार नाही. त्या भागामध्ये हवामान कोरडेच राहणार आहे. नागपूरचा परिसर झाला, चंद्रपूरचा भाग झाला, या भागामध्ये फक्त अकोला, अमरावती हा जो परिसर आहे, या भागामध्ये 2 जिल्ह्यामध्ये थोडाफार हलका तरी म्हणजे पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त सायंकाळच्या दरम्यान. दिवसभर हवामान कोरडे राहील. छत्रपती संभाजीनगरमध्ये बीड जिल्हा ह्या जो भाग आहे मराठवाडा, या भागामध्ये आज रात्रीसुद्धा पाऊस पडेल. आज रात्रीच्याला आणि उद्यासुद्धा रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल. आणि त्यानंतर 27 तारखेला पाऊस हा राहील, थोडा राहील आणि या 28 तारखेला हवामान कोरडे राहील. पुन्हा एकदा नक्की 29 तारखेला मराठवाड्यामध्ये पाऊस राहील. तर अशा प्रकारे जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यातील पावसाचा जोर हा असा राहणार आहे. तर आता जे आहे आपण या ठिकाणी आता उद्याचा हवामान अंदाज आणि आज रात्रीचा हवामान अंदाज या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे, की आज रात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये आपण जो पाऊस सांगितला होता कालच्या व्हिडिओमध्ये, हा पाऊस अजून या ठिकाणी अजून आतापर्यंत काही भागामध्ये झाला सायंकाळच्या दरम्यान. परंतु काही भागामध्ये अजून पाऊस झालेला नाही. तर त्या भागामध्ये आज रात्री म्हणजे मध्यरात्रीपर्यंत आपल्याला जे आहे, मध्यरात्रीपर्यंत पावसाचं या ठिकाणी शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जे पावसाचे वातावरण आहे, हा हे पावसाचे वातावरण या 30 तारखेपर्यंत राहणार आहे आणि 1 तारखेच्या नंतर राज्यातील पाऊस हा पूर्णपणे या ठिकाणी निघून जाणार आहे. त्यामुळे राज्यामध्ये 1-2 तारखेच्या नंतर राज्यामध्ये थंडी आणि धुके येण्यास सुरुवात होईल. तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर धन्यवाद.